आज ना मी टिफिनसाठी बनवले काजूची भाजी, ती पण रात्री भिजवलेले काजू सकाळी कुकरला काढले 2 शिट्यांमध्ये. आणि हे काजू आहेत ना मार्च एप्रिलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात, तर सुकवून मग फ्रीजमध्ये ठेवून देते. बरं, काजूची भाजी आहे तर मग तांदळाची भाकरी कशी चुकेल, मग तांदळाची भाकरीसुद्धा केली, कारण की हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. सगळ्यात स्पेशल म्हणजे आज आहे माझ्या टिफिनसाठी स्वीट म्हणजे भोपळ्याचे घारगे. ते सुद्धा सॅटर्डेला मी जेव्हा भाज्या घेतल्या त्याच्यामध्ये भोपळा आहे ना खूप जास्तीचाच दिला मावशीने. मग त्या भोपळ्याचे मी फ्रायवाले काप पण फ्राय करते आणि असे घारगे पण बनवते. भाजी क्वचित बनवते कोणत्या तरी कडधान्यामध्ये मिक्स करून. आणि हे फोडणीचं वरण आहे. एक कारलं होतं ते सुद्धा मी फ्राय करून घेतलं. जेव्हा कधी भोपळा घरामध्ये येतो तसं तर 8-10 दिवसांनी भोपळा घरामध्ये मी आणते जसं. पण हा भोपळा ना खाणं खूप पौष्टिकसुद्धा आहे शरीरासाठी. आणि तेव्हा मी भोपळ्याचे घारगे बनवते. आणि हे घारगे आहेत ना गरम गरम असताना चहाबरोबर खाल्ले गेलेले आहेत आज. आणि काजूची भाजी स्वर काही खात नाही, त्याच्यामुळे मला ना हिरव्या वाटाण्याची भाजीसुद्धा बनवावी लागली, तीसुद्धा थोडीशी दिली. कारलंसुद्धा आहे, म्हणजे चिप्स आहेत कारल्याचे, फोडणीचं वरण आहे. हे सर्व पॅक करून रेग्युलरप्रमाणे मी आज प्रवास स्टँडिंगचा आहे, कारण की रेग्युलरची ट्रेन माझी मिस झालेली आहे. संध्याकाळी रिटर्न होताना भरपूर सारी गर्दी होती आज, बापरे. आणि ना रस्त्यालासुद्धा खूप सारी लाईट नव्हती. घरी आल्यानंतर जेवण पटापट आवरलं. बाजरीची भाकरी बनवली आणि सकाळच्या थोड्या थोड्या भाज्या होत्या. वरणसुद्धा होतं म्हणून मी बटाट्याचे काप फ्राय केले. गरम गरम वरणासोबत खूप छान लागतात हे. आणि पटकन जेवण केलं. लाईट बघा, माझ्या बाहेरचा व्ह्यू आहे घराच्या. लाईट आली तेव्हा लगेच ना आम्ही डीमार्टला निघालो, कारण की थोडीशी ग्रॉसरी शॉपिंगसुद्धा करायची. काय सांगू तुम्हाला, ह्या लाईटीचा एवढा वैताग आला आहे ना, म्हणजे सकाळची तर जायची, आता रात्रीची सुद्धा जायला लागले. जवळजवळ 1 तासानंतर ही आज लाईट आली. आणि लाईट आल्याला लगेच आम्ही 10च्या दरम्यान डीमार्टमध्ये आल्यानंतर ना माझं तर हे फिक्सच आहे, गरजेच्या वस्तूच मी जास्त प्रमाणामध्ये घेते. बाकी काय सुपर मार्केट आहेच छोट्या छोट्या वस्तूंसाठी. मग काय बिल पण कमी होतं आणि मग 2-3 महिने वापरावे लागतात जास्त मोठ्या घेतल्यानंतर वस्तू. चला तर मग व्लॉग इथे सेंड होतोय. बाय.